आणि या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेतल्यानंतर आता आपण बघणार आहोत मुंबई पुण्यात नेमकं काय घडतंय। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमध्ये 48% पाणीसाठा, 1 मार्चपासून 10% पाणी कपातीची शक्यता, राखीव साठ्यातून पाणी देण्यासाठी पालिका आयुक्तांचं राज्य सरकारला पत्र। मध्य रेल्वेच्या कल्याण ते बदलापूर स्थानकांदरम्यान 3ऱ्या-4थ्या मार्गाला गती मिळणार, मुंबई रेल्वे विकास महामंडळानं प्लॅटफॉर्मसह इतर बांधकामांकरिताही निविदा मागवल्या। पुण्यामध्ये 17 वर्षीय मुलीवर वेगवेगळ्या लॉजवर नेत बलात्कार, वडिलांच्या आजारपणासाठी उसने घेतलेले पैसे परत न केल्यानं दाम्पत्यावर बळजबरीचा आरोप, आरोपी व्यक्ती फरार। मुंबईमध्ये पसंतीच्या वाहन क्रमांकातून 41 लाखांचा महसूल जमा, वडाळा आरटीओकडे मागील 6 दिवसात 234 अर्जदारांकडून 41,73,000 रुपयांचा महसूल जमा। मुंबईमध्ये रेल्वे गाड्यांमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ, विनातिकीट प्रवाशांकडून 100 कोटींची दंड वसूल। पुणे महानगरपालिकेला मिळणार 800 कोटी रुपयांचा निधी, अमृत 2 योजनेअंतर्गत पुणे महापालिकेच्या विविध योजनांना केंद्र सरकारकडून निधी मिळणार, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांची माहिती। पिंपरीमध्ये महापालिकेची अनधिकृत होर्डिंगवर कारवाई, शहरातील 1100 जाहिरात फलकधारकांना पालिकेची नोटीस।